आणि ओबीसींचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने हा निर्णय घेतलाय। सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा। उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी ही मागणी केली आहे। संविधानिक ज्या आम्हाला हक्क दिलेले आहेत त्या हक्काच्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे मागण्या केल्या, परंतु त्यांनी आम्हाला आग्रह केला होता की तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला चला। म्हणजे नक्कीच कुठेतरी आम्हाला इथून उठून आंदोलन मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु आम्ही त्यांना नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी आग्रह केला की तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे। परंतु आमची काही समिती आहे त्या समितीशी आम्ही चर्चा केली। समितीने ठरवलं की आपल्याला शिष्टमंडळ वगैरे पाठवायचं नाही। शिष्टमंडळ पाठवण्याचं काय, आमची संयोजन समिती आहे इथली, त्या समितीने एकमताने निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिष्टमंडळ वगैरे पाठवणार नाही। काल अतुल साहेबांनी आग्रह केला होता तुम्हाला, तुम्ही स्वतः शिष्टमंडळामध्ये या असं त्यांनी सांगितलं होतं। आमच्या इथल्या संयोजन समिती आहे आमची, मी त्यांना असं बोललो होतो की शिष्टमंडळ आमची संयोजन समिती ठरवेल। मी नावं पण सांगितली होती, पण आमचं एकमताने ठरलंय की संयोजन समिती जाणार नाही। बातमी पुण्यातून ओबीसींच्या आंदोलनाची। पुण्यामध्ये ओबीसी संघटनांचं आंदोलन करण्यात येतंय। सगळे सोयरे जीआरची आंदोलकांकडून होळी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ओबीसीने हे आंदोलन केलंय। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील जवळपास 59 गावांनी विरोध दर्शवलेला आहे। महामार्गाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा देखील काढलाय। नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या 800 किलोमीटर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावांनी विरोध दर्शवलेला आहे आणि याच निषेधार्थ कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये शाहू महाराज देखील सहभागी झालेले आहेत। कोल्हापुरातील बहुसंख्य नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। महामार्गाविरोधात आता या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे। पोलीस भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। पावसामुळे सराव न झाल्याने विद्यार्थ्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे। तर पुण्यामध्ये पोलीस भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। पावसामुळे सराव न झाल्याने विद्यार्थ्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे आणि यासह इतरही मागण्या ह्या विद्यार्थ्यांच्या आहेत। आणि याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत ते एकत्रित आंदोलन करत आहेत। माझ्यासोबत नांदेडवरून आलेला या ठिकाणी एक विद्यार्थी आहे। अक्षरशः ओक्साबोक्सीतून रडत आहे। नक्की का रडतोय आणि खरं तर का रडतोय नक्की तू आणि नक्की काय तुझी मागणी आहे? सर, माझी मागणी आहे, आपले या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हिवाळी अधिवेशनामध्ये आश्वासन दिले होते की ज्या मुलांचं वय झालेले आहे त्या मुलांना मी एक संधी देणार आहे, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच मुलावर मी अन्याय होऊ देणार नाही असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं। मग त्यांच्याच आश्वासनावर सर आम्ही अहोरात्र आम्ही प्रयत्न करतो, मेहनत करतो आणि भरतीही पडली आणि सरांनी आम्हाला ते आश्वासन ते पाळलं नाही। सर, आता आम्ही काय करायचं? आमच्यावर फक्त एकच पर्याय उरला आहे, आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही सर। विद्यार्थी जो आहे तो अगदी ओक्साबोक्सी रडतोय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय की आम्हाला एक संधी द्या। आता यावर सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।